नीट प्रकरण मधला मोठा मासा सध्या सीबीआयच्या हातात आलेला आहे आणि तोच मासा म्हणजे सध्या आपल्या लातूर शहरातील RCC नावाचे रेणुकाई केमिस्ट्री सेंटर असं नाव त्यांचे संचालक शिवराज मोठेगावकर सध्या सीबीआयच्या 9 दिवसाच्या कोठडीत सापडले आहेत. हाच मोठा मासा कनेक्शन थेट दिल्लीपर्यंतचा NTA चे जे काही पेपर बनवलं जात होतं. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी या माध्यमातून जे काही एक सदस्य म्हणून VP कुलकर्णी यांची निवड केली होती. त्यांनीच हा पेपर सध्या मोठेगावकरांच्या हातात दिल्याचं आरोप सध्या व्हायरल होताना दिसतोय. आणि जे काही तुम्ही पाहतायत की 23 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य ज्याने बर्बाद केलं, त्याच्या अगदी या कोट्यावधीच्या संपत्तीच्या एकदम मी खाली आहे. त्या कोट्यावधीच्या संपत्ती कुणाच्या नेतृत्वावरती ही बनवलेली आहे, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. आणि सध्या स्थितीमध्ये तुम्ही जे काही पाहताय की आता या लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करणारा हा पेपर फुट्या असंही म्हणलं तर आपण हरकत नाही. त्या पेपर फुट्यांनी कितीतरी विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद केलं, काही मोल पैशांसाठी, काही दोर ह्याच्यासाठी. पण असा एक प्रश्न निर्माण होतोय की या विद्यार्थ्यांना खरंच न्याय मिळेल का? सीबीआय कोठडीतून ही तपास तर आता सुरूच आहे. यात सध्या किती मोठे मोठे मासे आता सीबीआयच्या हातात येणार आहेत हे पण आता आपल्याला लवकरच कळणार आहे. आणि अजून एक बाब अशी आहे की VP कुलकर्णींनी अजून लातूर शहरातील भरपूर 2-3 डॉक्टरांचं नाव सध्या समोर आणलेलं आहे. आणि ते 2-3 डॉक्टर असे कोण आहेत आता ते पण आता सर्व जनतेशी बघण्याची आता थांबलेली आहे. जे काही तुम्ही बघतायत की सध्या स्थिती आता मोठेगावकरांची जे आहे ते थेट रुमाल बांधून ते सध्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय. पण त्यांना कसलाही दुःख ते निर्माण होतानाच आपल्याला दिसत नाही. जे काही विद्यार्थ्यांचं जे म्हणजे रात्रचे दिवसाची रात्र जे विद्यार्थी आपली परिश्रम, आपली मेहनत त्यांनी या नीटच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून त्यांनी दिली. पण शेवटी 3 मईचा जे पेपर होता, सध्या 10 दिवस अगोदरच मोठेगावकरांना हा पेपर मिळाल्याची बातमी समोर आली. आणि ते म्हणजे कशा माध्यमातून ते हे असा मोठा मासा सापडला म्हणजे नेमकं 10 दिवस अगोदर म्हणजे 23 एप्रिल रोजी मोठेगावकरांच्या हातात तो पेपर होता. हातात म्हणजेच मोबाईलमध्ये त्यांचा तो पेपरचा जे काही फोटो आहे ते सीबीआयच्या हातात लागला. आणि लागल्यानंतर हा मोठा मासा अडकला आहे. अजून ह्याच्यातून मोठे मासे तर हा अडकलाच आहे, पण असे अजून काही छोटे छोटे मासे आपल्याला अजून बघण्यात मिळणार आहेत. असे सगळे मिळून 10 आरोपी इथे अटक करण्यात आलेली आहे सीबीआयच्या नुसार. अजून आपण पाहूया नेमकं अजून यात किती मोठ्या लोकांचा हात सुद्धा आहे असं म्हणण्यात येतोय. आणि सध्या जे काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांना खरंच हा न्याय मिळेल का? लाखोची फीस घेणारा हा पेपर फुट्या सध्या याला. आणि असं सांगण्यात येतोय की याच्या जे काही बायको आहे, ह्याची काही लाखोची आणि करोडोची संपत्ती त्यांच्याही नावावरती आहे. मी कॅमेरामॅनला थोडं विनंती करतो की त्यांनी हा कोट्यावधीची संपत्ती या पेपर फुट्याची दाखवावी. जे काही तुम्ही पाहताय तिथं एक क्लास आहे, तिथे एक क्लास आहे. तिथल्या क्लासमध्ये पण क्लासेस चालायचे मोठ्या प्रमाणात ते क्लासेस आहे. ह्याच्या पाठीमागे एक मोठेगावकरांचा क्लास आहे. अशा अजून काही यांचे हॉस्टेल्स आहेत, अजून काही कोट्यावधीची संपत्ती आहे. एवढी संपत्ती 20,000 कोटीची संपत्ती यांनी कसे काय कमवलं, कुणाच्या नेतृत्वावरती कमवले, असे प्रश्न जनतेकडून निर्माण होतानाचा आपल्याला दिसतोय. पण हा अजून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतानाचा दिसतोय, जो म्हणजे मी तुमचाच कुंकू लावतानाचा दिसतोय. आता तुमचाच कुंकू लावतानाचा दिसतोय म्हणजे आता हा कुंकू मास्तर बी म्हणलं तर काही हरकत नाही. आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. त्या कुंकू मास्तरांनी सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्याचं आयुष्य बर्बाद केलं. काही विद्यार्थी आत्महत्याच्या नजरेत आपल्याला दिसताना तर दिसतोय. काही नागरिक आहेत, आपण नागरिकांशी थेट चर्चा करणार आहोत की नेमकं काय प्रकरण होता. आणि मोठेगावकर सरांच्या नमस्कार, आपलं नाव काय? शेख अकबर. मोठेगावकर सरांचं जे काही नाव सध्या चर्चेत येतोय पेपर प्रकरण फुटी बाबत, त्याबाबत मला काय वाटतं? याआधी तर असं कधी झालं नाही
आणि ज्या तुम्ही मला पहिलं म्हणलं की लातूर पॅटर्नचा ह्याच्याशी काय संबंध आहे, तर एका क्लास टीचरमुळे किंवा एका क्लासमुळे पूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होईल असं म्हणता येणार नाही. कारण जवळपास लातूरमध्ये या एरियामध्ये 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण शिकत आहेत आणि कोणत्याही विद्यार्थ्याला याची खबर नव्हती की हा पेपर फुटणार आहे किंवा हा काही प्रकार घडणार आहे. आणि हा असा प्रकार घडू नये, पण हा जो प्रकार काही घडलेला आहे कोणालाही कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला याची जाण नव्हती. आणि जर या मोठेगावकर सरांचं नाव याच्यामध्ये आलेलं आहे तर ते त्याच्याबद्दल एवढंच म्हणेन की हे कोणालाही अपेक्षा लातूरकरांना याबद्दल कसल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती की असं काही मोठेगावकर सरांकडून घडेल म्हणून. आणि ते आज आता त्यांची सीबीआय वगैरे चौकशी झाली आहे, त्याच्यातून काय ते निष्पन्न होईल त्याच्याकडे सर्व नागरिकांचं लक्ष आहे. पण 23 लाख विद्यार्थ्यांचं जे आयुष्य बर्बाद झालं, ते बर्बाद झाल्यानंतर त्यांना कसलाही असं रोग आपल्याला दिसत नाही आणि कोट्यावधीची संपत्ती, त्याबाबत काय म्हणणार आहे? हो, कोट्यावधीची संपत्ती, आणि असंही म्हणता येणार नाही की सर्व संपत्ती त्यांनी याच माध्यमातून कमवलेली आहे किंवा चुकीच्या मार्गातून कमवलेली आहे. आज त्यांचं नाव झालेलं आहे, पण पहिलं एक 20 वर्ष 30 वर्षापासून मोठेगावकर साहेब कार्यरत आहेत, काम करत आहेत. असंही म्हणता येणार नाही की पूर्ण 20,000 कोटीची जी काही संपत्ती आहे असं मीडियामध्ये आता झालेलं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तेवढी संपत्ती ती नसणार आहे. आणि जर समजा त्यांनी कमवलेली असेल तर काही सर्व संपत्ती या चुकीच्या मार्गातूनच कमवलेली असाही त्याचा अर्थ होत नाही. आणि काय सीबीआय चौकशी झालेली आहे, 9 दिवसाची काही कोठडी मिळाली आहे, तर त्याच्यातून निष्पन्न होणारच आहे की काय सत्य समोर येईलच. आता सगळंच काही मीडियावरती दाखवलं जात आहे असंही मला वाटत नाही की सर्व काही सत्य दाखवलं जात आहे. एवढंच मी म्हणेन. याप्रमाणे बघतायत की आता नागरिकांनाही विश्वास पटत नाही की आता मोठेगावकर सरांनी हे खरंच हे पेपर स्वतः हाती घेतलाय का. पण सीबीआयच्या म्हणण्यानुसार असं कळतंय की 10 दिवस अगोदरच त्यांना पेपर मिळाला होता. 23 एप्रिल रोजी त्यांना पेपर त्यांच्या हाती आला होता आणि तोच पेपर त्यांनी विद्यार्थ्यांना 42 क्वेश्चन जशाच तसे आल्यास विद्यार्थ्यांनी कबुली केली होती. तो व्हिडिओ आपण सध्या सोशल मीडियावरती पाहिला असाल. तर तुम्हाला काय वाटतं नेमकं की हे खरंच हा प्रकरण मोठेगावकरांच्या हातात झालाय का? हाच खरा मोठा मासा आहे का? आणि हाच खरा मोठा मासा असेल तर ह्याच्यातले जे काही छोटे छोटे मासे आहेत ते पण या जाळ्यात अटकतील का? 10 जे काही लोक सापडलेत या प्रकरणामध्ये, या नेट प्रकरण फुटीमध्ये, पण यांना अजून ह्याच्यामध्ये किती जण आहेत, ह्याच्यामध्ये राजकीय लोकांचं सहकार्य आहे का? अजून भरपूर असे काही प्रश्न जनतेकडून आपल्याला दिसत आहेत. तर तुम्ही पाहत राहा जनतेचे संवाद. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्ही पहा जनतेचे संवाद. मी समीर कोतवाल, कॅमेरामॅन समीर सोबत. धन्यवाद.